आपल्यासोबत ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेंढेकर आहे। ताई, तुमचा स्त्री शक्ती संवाद यात्रा सुरू झालेली आहे। कशा प्रकारची ही यात्रा आहे, काय स्वरूप आहे आणि या पाठीमागचा काय उद्देश आहे? मुळामध्ये ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये राजकारणाचं घडामोड झाली आहे त्याच्यात खऱ्या अर्थाने महिला सगळ्यात पक्षाच्या पदाधिकारी थोड्या भांबवल्यासारख्या होत्या, कन्फ्यूज होत्या। आज आम्ही म्हणजे माझ्या सहित सर्व विशाखा राऊत पण येणार होत्या, पण कालचा आमचा तो वरीचा कार्यक्रम असल्यामुळे त्या तिथे थांबल्या। याच्यामध्ये श्री शक्तीशी आमचा संवाद आहे, कारण स्त्री ही घरातली, समाजातली, देशामध्ये एक आपल्या देशाला पण भारत माता म्हटलं जातं, त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांच्या मनामध्ये नेमकं आत्ता काय चाललं आहे ते त्यांच्याकडनं बोलल्यानंतर कळू शकतं आणि निव्वळ तोच संवाद करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। आणि त्या संवादामधून नेमकं आम्हाला पक्षप्रमुखांपर्यंत काय न्यायचं ते आम्ही ठरवू, पण आत्ता मात्र फक्त संवाद आहे। बरं, हा संवाद महिला पदाधिकाऱ्यांसोबतच होत आहे की सामान्य महिलांसोबत देखील करतात? महिला पदाधिकाऱ्यांबरोबरच आहे, सामान्य महिलांपर्यंत अजून पोचलेलो नाही आहोत आम्ही। ज्या पदाधिकारी आत्तापर्यंत थांबले, आत्तापर्यंत काम करत आहेत पक्षाचं, तेवढ्याच पदाधिकाऱ्यांबरोबर आमचा संवाद आहे। लोकसभा निवडणुकीला घेऊन हा संवाद आहे की इन पक्षाच्या बांधणीला घेऊन आहे? नाही, पक्ष बांधणीचा आहे आणि अनासाहे जर लोकसभा या 2-4 महिन्यात येणार आहे तर त्याचीही उजळणी होईल। पूर्व विदर्भातल्या कोणकोणत्या मतदारसंघात तुम्ही जात आहे? आत्ता आमचं रामटेक, सावनेर, काटोल आणि नागपूर आहे। उद्या हिंगणा, उपरेड आणि कामठी आहे। म्हणजे हे रामटेक लोकसभा। नागपूर जिल्हा व्यतिरिक्त कोणकोणत्या जिल्ह्यात जात आहे? त्याचं एक मिनिट पकडा। हां, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि चिपळूण असं संपूर्ण। किती दिवसाचा हा संवाद यात्रा आहे तुमची? 19 तारीख। 19 आपण बघू शकतो की शिवसेनेने फूट पडल्यानंतर कुठेतरी महिला संघटन मजबूत करण्यासाठी विदर्भामध्ये किशोरी पेंढेकर आलेले आहे आणि त्या महिला स्त्री शक्ती संवाद यात्रेच्या माध्यमातून पक्षबांधी आणि सोबतच लोकसभेची उजळणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।